अरे काहे डर रहा है तू? नहीं भैया, कुछ भी नहीं बोलना। कहाँ से हो? कहाँ से हो? मैं यूपी से। यूपी से हो? यहाँ क्या करते हो? ये एक्सेसरीज का शॉप है। नमस्कार, मी मनोज भोयर. नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या समस्या आम्ही समजावून घेतोय. आम्ही आलोय नेरूळ भागामध्ये आणि इथे याला लागूनच एक शिरवणे भाग आहे. या भागामध्ये वेगवेगळ्या धर्माचे नागरिक तुम्हाला मिळतील, कारण नवी मुंबईमध्ये सानपाडा वगैरे असे काही वाशिव भाग आहे की ज्या भागामध्ये तुम्हाला अत्यंत सुनियोजित रस्ते, कॉलनीज, वसाहती दिसतील. पण तो जो सूर नवी मुंबई महानगरपालिकेला गवसला होता सिडकोच्या माध्यमातून, तो सूर इथे कुठेतरी तुम्हाला लुप्त झालेला पाहायला मिळेल. याचं कारण असं की रेस्टॉरंट्स आहेत, बार आहेत, रस्त्यांची अवस्था वाईट झालेली आहे, निमुळते, ट्रॅफिक ची कोंडी झालेली आहे वाहतुकींची, आणि वेगवेगळ्या समस्या तुम्हाला दिसतील. काही समस्या मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्हाला जशा आढळतात तशा सुद्धा दिसू शकतात. मात्र आपण लोकांशी बोलणार आहोत, इथल्या नागरिकांशी. नेमकं त्यांचं दुखणं काय, तुमच्या मनामध्ये काय आहे? महानगरपालिकेची निवडणूक म्हटलं तर आता बरेच दिवसात नव्हती. आपल्याला त्याच्याबद्दल काही दिसत नाही. पण नागरिक म्हणून तुम्हाला काही समस्या जाणवतात का? काही डोळ्यांनी आपण पाहतो, काही जाणवतं? समस्या म्हणजे आता समस्या त्याही कधीच मिटवल्यात नाही, तर समस्या सांगणार काय? अच्छा, हा मुद्दा आहे. हा बोला. निवडणुका होण्या अत्यंत गरजेचं आहे. प्रॉब्लेम असा आहे की आता प्रश्नाचं कोणाचं बंधन नाही आहे. किमान लोक जे जातील, निवडून जातील लोकप्रतिनिधी, त्यांना किमान आम्ही सांगू तरी शकतो, बाबा असं असं प्रॉब्लेम आहे आपल्या प्रभागामध्ये. ते विचार मांडू तरी शकतात ना तिथे. आज आमच्यासारखे सामान्य नागरिक तिथे गेल्यानंतर उजव्या कानाने ऐकणार, डाव्या कानाने सोडून देणार. ते कोण ऐकणार आहे तिथे? किमान आम्ही फोर्स तर करू शकतो त्यांना, आमच्या लोकप्रतिनिधींना. हे प्रॉब्लेम आहे ते मांडू शकतात. तुम्हाला हे गरजेचं आहे. आणि वेळच्या वेळी निवडणुका होणे हे गरजेचंच आहे ना. खूप गरजेचं आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका होत राहणं. तुम्हाला आता तुम्ही सगळं बघता. किती वर्षापासून दुकान आहे तुमचं इथे? 20 वर्ष झालं, 25 वर्ष झालं. हे बदलत कसं गेलं मला हे सांगा. ते तर तुम्ही सांगू शकता की शहर कसं बदलत गेलं, कुठल्या समस्या पूर्वी नव्हत्या आता जास्त जाणवत आहेत? लोकसंख्या झपाट्याने वाढलेली आहे आणि त्याच्यामुळं समस्या भरपूर निर्माण झालेली आहे. आणि जवळजवळ 6-7 वर्ष हे सर्व म्हणजे इलेक्शन सर्व बंदच होते, म्हणजे पालिकेच्या निवडणुका झाल्याच नाही जवळजवळ. त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम उत्पन्न झालेले आहेत. आता त्यासाठी निवडणुका एकदा होऊ द्या लवकरात लवकर. म्हणजे बरोबर. हा मुद्दा तुमचा महत्वाचा आहे की लोकसंख्या खूप वाढली आणि त्याच्यामुळे समस्या वाढल्या. मग ती लोकसंख्या मराठी माणसांची आहे, वेगवेगळ्या भाषिकांची आहे, वेगवेगळ्या राज्यांची आहे? सर्व राज्यातनं, सर्व इथं नवी मुंबई, ठाणा, इथं सर्व बाहेरचेच लोक जास्त आहेत. हा एक हे मत आहे तुमचं? तुम्हाला असं वाटतं वेगवेगळ्या राज्यातले लोक आले? हो, भरपूर. पण त्याचा तुम्हाला म्हणजे काही त्रास? आम्हाला त्रास वगैरे नाही, पण ते समस्या एवढ्या निर्माण झाल्या की ते सोडवणार कोण? सोडवणार का? हा मुद्दा आहे. हा, हे ट्रॅफिक समस्या कुठल्या नेमक्या दिसत आहेत तुमच्या डोळ्याने रोजच्या? लोकसंख्येचं त्यांनी सांगितलेलं आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे काय जे बेसिक नेसेसिटीज आहेत, ज्या माणसाला हव्या आहेत, पोल्युशन, हे ते सगळं, गाड्यांच्या संख्या वाढलेली आहे. त्या मानाने जो माणसाला ज्या सुखसोयींच्या गरज आहे त्याची कमतरता भासतेच ना. पाणी झाली, वीज झाली, सगळ्याच्या गोष्टी. आफ्टर ऑल ते सर्वांचं बर्डन वाढतच चाललेलं आहे ना. दादा नमस्कार. मराठी बोलताय की हिंदी बोलताय? चलेगा ना. मैं इधर तो काम से आया था, मैं मुलुंड में रहता हूँ। आप मुलुंड में रहते हो, यहाँ आते हो, तो मुलुंड अच्छा लगता है कि नवी मुंबई अच्छा लगता है? लेकिन ट्रैफिक वगैरह की समस्या है यहाँ? तो मैं ज्यादा आता नहीं हूँ, अपने उधर से तो ठीक ही है। अच्छा अच्छा अच्छा. नवी मुंबईत राहता? हा? एक मिनिट म्हणता म्हणजे मराठी आहे का? मराठी बोलता की हिंदी? मराठी बोल. काय नाही, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काही वेगळ्या समस्या आढळतात? समस्या नाही मला तर काय नाही. नाही, काय जाणवतो? तुम्ही कुठे राहता नवी मुंबई? मी पनवेलला राहतो आता. पनवेलला राहता आणि इथे दुकान आहे तुमचं? आपला आलोय. यातनं होतं रोजीरोटी भागते? बघते. भागते.
पण आता तुम्ही एवढ्या रस्त्यावर काम करतात, तुम्हाला तुमचे मोबाईलचे कव्हर सुद्धा धुळीने माखलेले आहेत. धुळीचा त्रास होतो? होतो धुळीचा त्रास थोडा. थोडा होतो की जास्त होतो? होतो होतो पण सांगता येत नाही. आणि त्रास म्हणजे फक्त गाड्यांचे जे आवाज म्हणजे हॉर्न वाजवतात ना जास्त लोक, त्यांचा जास्त. तुमचा सगळा असा हा मोबाईलच्या कव्हरचा व्यवसाय आहे. किती वर्ष झाले तुम्ही ते करताय? 8 वर्ष झाली तरी. 8 वर्ष झाले. चाललंय व्यवस्थित, पण प्रदूषण खूप वाढलंय. आहे थोडं प्रदूषण तर आहेच. ओके म्हणजे आणि हॉर्न बिंग जास्त वाजवतात लोक त्याच्यावर. ओके. तुम्हाला काय वाटतं पॉलिटिक्स बद्दल? रस्ते प्रदूषण आहेत काही? काही नाही कॉलेजमध्ये? नाही, तो बोलणार आहे, पण तुम्ही काय बोलणार आम्ही आहे? नंतर बोलते, पहिलं त्यांना बोलू द्या. पहिले काही पोल्युशन, ट्रॅफिक, कुठली समस्या आहे नवी मुंबईमध्ये? तुम्ही कुठे राहता? मी इकडे राहतो शिवनगर मध्ये. जुईनगर मध्ये. इथे फक्त काय नाही, इथे म्हणजे जागे जागे डस्टबिन्स वगैरे नाही आहेत जास्त. हा. अजून कचरा काय नाही. व्यवस्थापन? हो सगळं चांगलं आहे. नवी मुंबई तर क्लीनेस्ट सिटी आहे. मला तर हा, पण आवडतं आता एकदम तुम्ही ज्या भागात जाता तिथे प्रचंड ट्रॅफिक, रस्ते, पार्किंग नाहीये. हो, पण मग आता लोकांची पॉप्युलेशन जास्त आहे, तर मग आता याच्यामध्ये सरकार पण काय करू शकतं? बरोबर. पॉप्युलेशनला सरकार काही करू शकत नाही, पण मग नियोजन, प्लॅनिंग करू शकते. काहीच मनामध्ये येत नाही. एवढं सकाळपासून आपण संध्याकाळपर्यंत बाहेर असतो. नाही, नथिंग, नो राइट्स, सिविक राइट, काही नाही. आपको क्या लगता है, आप कहाँ से? यूपी से? मैं यूपी से हूँ। और कितने साल से यहाँ काम? 2 साल हो गया मेरे को। अच्छा लगता है यहाँ? यहाँ और अच्छा रहते कहाँ हैं आप? मैं सिलोना मार्केट में रहता हूँ। शिरोने मार्केट में रहते हैं। शिरोने में काफी आपके भाई बहन दोस्त लोग रहते हैं, काफी सारे लोग हैं यूपी के। यूपी वाले. आता काही बोला असं वाटतं? एनी इश्यू यू आर फेसिंग? LIG मध्ये कधी हे होणार आहे? हा गप्प बस. अरे बोल. हा. LIG मध्ये रिकन्स्ट्रक्शनला कधी हा, जाणार आहे? बोलेल. जाणार आहे, त्यांच्या मीटिंग चालू आहेत. अच्छा, रिकन्स्ट्रक्शनचा मुद्दा आहे का? रिडेव्हलपमेंट. रिडेव्हलपमेंटचा म्हणजे छोटी घर आहे, रिडेव्हलपमेंट नंतर छोटी घरं नाहीये, हा. त्यांचे असे रो हाऊस टाइप्स असतात ना, हा. तसं फुल बिल्डिंगच त्यांची आहे. हो ना. हा. सो आता मग रिडेव्हलपमेंट मध्ये अजून जास्ती जागा त्याची भेटेल. तुम्ही वाट बघताय. सो फायनली नो. इकडे राहत नाही मी. मला कुठे राहतेस? कळंबोलीमध्ये राहते. पण कलंबोलीमध्ये काही मुद्दा आहे? तो नवी मुंबईचाच भाग असेल ना? कळंबोलीमध्ये रोड ते बिल्ड नाही झाले खूप जागेवर आणि बस. अच्छा, नवी मुंबईचाच भाग आहे. हा, ओके, का थँक्यू. मोठे साईडला. कामोठे साहेब, हा. थँक्यू. नवराष्ट्र नगरपालिकेने सोडवली पाहिजे, उमेदवार कसा असावा? उमेदवार तर चांगला असावा. चांगला म्हणजे नेमकं काय? काय व्याख्या आहे त्याची चांगल्याची? चांगलं म्हणजे बोलतात ना की जनतेचे सगळे प्रश्न सोडवणारा असावा. बरं. आणि सर्वसामान्यांच्या ज्या काही म्हणजे गरजा असतील किंवा ज्या समस्या असतील तो सोडवणारा असावा. आत्ताच्या घडीला तुम्ही कुठे राहता? म्हणजे इथे काम कुठे करता आणि राहता कुठे? मी नवी मुंबई उलवेला राहतो. उलवेला राहता. काय समस्या आहे इथली, त्या भागातली? त्या भागातली सध्याची समस्या म्हणजे रोडवरती जे काम आणि जे कंस्ट्रक्शनचे धूळ वगैरे आहे ती खूप मोठी समस्या आहे. म्हणजे रोडनं तुम्ही जाऊ शकत नाही चालत, एवढी अशी रोडला म्हणजे धूळ आणि ह्याचं साम्राज्य आहे. बरोबर बरोबर बरोबर. एक कॉमन समस्या तुम्हाला सगळीकडे दिसते. सेम प्रदूषण खूप आहे. हा, त्याचा नवी मुंबईत त्रास होतो. प्रदूषण, हा त्रास खूप होतो. प्रदूषणाचा त्रास होतो. पण नवी मुंबई तर खूप चांगलं मानलं जायचं. हो, नवी मुंबई चांगलीच आहे, पण प्रदूषण सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो. आणि पार्किंग, रस्ता, रस्त्याला पण डबल पार्किंग वगैरे कुठे लावतात, तो वाहतूक कोंडी होते. लोकसंख्येच्या मुलं आणि ही लोकसंख्या म्हणून स्थानिक लोक आहेत त्यांची संख्या कमी आहे आणि बाहेरच्या लोकांची संख्या जास्त आहे. असं झालंय ना. स्थानिकांना ज्या गोष्टी हव्या आहेत, प्रकल्पग्रस्त लोकांना ज्या हव्या आहेत त्या बाजूलाच झालेले. यातले काही प्रकल्पग्रस्त लोक आहेत इथे? आहे काय आम्ही तिघे प्रकल्पग्रस्त आहोत. तुम्ही कुठल्या प्रकल्प? आमची जमीन गेलेली आहे सिडकोमध्ये. गावठाणवाल्या. अच्छा, आम्ही शिरवण्या गावचे रहिवासी आहे. हा, आमच्या जमीन. तुमच्या जमिनी गेल्या, तुम्ही इकडे आले. किती वर्षापूर्वी आले तिकडे? इकडे म्हणजे आमची खानदानी जिथं आहे, म्हणजे पुरं खानदानच आमचं. हे जे शहर वसलेलं आहे हा. नवी मुंबई महानगरपालिका हा. किंवा हे वसाहत सिडको वसाहत आहे हे MIDC आहे, यांना जमिनी कोणाच्या आहेत? आमच्याच आहेत. आम्हीच प्रकल्पग्रस्त आहोत. आम्हाला 12.5% दिली सिडकोने, सांगितलं राहा आता तुम्ही इथे. या पलीकडे आमच्या काही समस्या सुटल्या तिथे? काहीच नाही. आमचे पोरं आजही बेरोजगारच आहेत, बरोबर की नाही?
आमच्या समस्या नुसतं बोलतो आम्ही तुमचं पुनर्वसन करू पुनर्वसन. तुमच्या जमिनी शिरोणे भागातच होत्या, त्या जमिनी कोणी घेतल्या? MIDC ने. एमआयडीसीने सिडकोने. घेतल्या, सिडकोने घेतल्या. इथल्याच जमिनी. आणि मग तुम्हाला काय देणार होते त्या बदल्यात ते? त्यांनी आम्हाला पहिल्यांदा आश्वासना दिली ती बेरोजगारीचा रोजगारीचा प्रश्न सोडू. तो दिला नाही. काय पण जमिनीचा मोबदला दिला? मोबदला तो काय 40,000 रुपये एकरीने मोबदला दिला. आज तुम्ही करोडो रुपये घेता. 15,000 रुपये एकरीनं जमिनी घेतल्या. आज अच्छा. करोडो रुपयानं जमीन विकली. आमच्याच जमीन. कोण जमीन? MIDC वाले. सिडको MIDC सगळे. आता एमआयडीसीने जागा घेतल्या जमिनी घेतल्या त्यात मेन एम काय होता? औद्योगिकीकरण. हा. बरं आहे. आमच्याकडनं जमिनी घेतल्या इंडस्ट्रियल झोन साठी आणि वापरता कशासाठी? आता तुम्ही रेसिडेन्शियल साठी. या कुठल्या बेसवर? बरं आहे ना. तुम्ही आमच्याकडनं इंडस्ट्रियल औद्योगिकरणासाठी घेतलाय, औद्योगिकरणासाठी प्रवासासाठी कशा वापरता? आज तिथे मोठे मोठे जे टॉवर्स वाढलेत ते काय तुमच्या इंडस्ट्रियल झोनचे आहेत का? म्हणजे ही शेतकऱ्यांची इथे झालेली फसवणूक आहे. आणि शेती गेली इथली. शेती तर आमची घेतली, आता काय करणार आपण? दादा काय निवडणूक जवळ आली आहे? नाही काही बोलता नाही दादा, आमची एकच प्रतिक्रिया आहे. बोला. नाही काय बोल नाही काय म्हणजे तुम्हाला काही वाटतं की नाही? तुमचा व्यवसाय कसा चाललाय? व्यवसाय चांगला चाललाय. चांगला चाललाय? हो. धुळीचा त्रास होतो? होतो कधी कधी आवाज येतो. तुम्ही राहता कुठे? पण इथंच राहतो शिरोण्यात. शिरोण्यामध्ये राहता. हो. किती वर्षापासून? 18 वर्ष आली. मग शिरोणे काही बदलत चालल्याचं वाटतं का? हो वाटतंय ना. काय बदलताय? भरपूर ग्रोथ आहे. हा? भरपूर ग्रोथ आहे. ग्रोथ आहे, पण हा. नंतर समस्या काही उद्भवल्या आहेत? नाही काही समस्या तर नाही तसं. नाही. महानगरपालिका लक्ष नाही, देते? नाही. हो मग काय पाण्याची समस्या आहे, सगळं व्यवस्थित आहे. विजेची आहे, हो आहे शाळा आहे, आहे आणि सर्व रस्ते, व्यवस्था आहे. रस्तेही चांगले आहेत. ट्रॅफिक नाही ट्रॉफिक नाही एवढी. अजिबात नाही. नाही काही आहे लोक- थोडीफार आहे एवढी नाही आहे. काही त्रास जाणवतो का प्रदूषणाचा खूप? नाही नहीं नहीं बरं. अरे काहे डर रहा है तू? कुछ भी नहीं बोलना. कहाँ से हो? कहाँ से हो? मैं यूपी से. यूपी से हो. यहाँ क्या करते हो? ये एक्सेसरीज का शॉप है. ये मोबाइल का? हाँ. ये इनके साथ में? नहीं, अजय भाई के साथ में बैठते हो? अलग है. अलग है आपका. और रहना कहाँ है आपका? शिरोली में. शिरौने में रहते हो. यूपी से आए हो. कितने साल से? काफी टाइम से. काफी टाइम से हो गया. अच्छा लगता है दादा? काय बोलतो ना मराठी. काही हिंदी आहे, मराठी काही आहे. काय निवडणुकीत मतदान करतो का महानगरपालिकेच्या? पहिल्यांदा करतोय की झाले 3 वर्ष झाले. 3.5 वर्ष झाले? मग काय तुला उमेदवार कसा हवाय? उमेदवार विकास कामं व्यवस्थित झाली पाहिजे. सर्व जनतेपर्यंत कामं पोहोचली पाहिजेत. अच्छा. सर्व गोष्टी व्यवस्थित जनतेपर्यंत भेटल्या तर जनता पण खुश राहते. बरोबर. अजून काय नाही, बस एवढंच. बरं, मागच्या वेळेला जेव्हा तू मतदान केलं होतं त्यावेळेला निवडणूक होती? होती ना. होती. काही बदल जाणवतो तुला राजकारणातला? कुठले नागरिकांचे मुद्दे वर येतात की केवळ आरोप प्रत्यारोप होतात? काही एवढं तर काय म्हणजे हे वाटत नाही. नॉर्मली तर सर्व ठीक आहे. ते मत चोरी वगैरे बोलतात असं काय नाही. नाही. मला पटापट सांग, कुठल्या कुठल्या समस्या तुला जाणवतात की या सुटल्या पाहिजे? काय नाही असं तर काय नाही. ट्रॅफिक, प्रदूषण, हा ट्रॅफिक, रस्ते वगैरेची कामं, खड्डे वगैरेचे, हायवे वगैरेची कामं रखडलेली आहेत. ते रखडलेली सर्व- आहे. हा ते सर्व व्यवस्थित झाले पाहिजे. मुंबई चांगली वाटते की नवी मुंबई? दोन्ही चांगले आहे. दोन्ही चांगले आहेत. कुछ काही जाणवतं तुम्हाला काही? नहीं, हिंदी में बात करेंगे ना. क्या हम जाने वाले थे हैदराबाद के रहने वाले, बैग लेके आए थे तो मिलने के लिए अभी जा रहे हैं हैदराबाद. अच्छा 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 अच्छा. थैंक यू वेरी मच. काही त्रास होतो का मुलांना प्रदूषणाचा? एवढं मला सांगा. शाळेतल्या मुलांना त्रास होतो? बरं, मग गाड्या वगैरे मिळून जातात, ट्रॅफिक जाम होते. लहान मुलांना काही त्रास होतो? तुम्ही राहता तिथे? नाही. अजिबात नाही. बरं, चला आपण आता काय आहे की वेगवेगळ्या भाषेची मुलं, म्हणजे भाषेचे नागरिक, हिंदी बोलणारी, मराठी बोलणारी, अशी एक मिक्स कम्युनिटी आपल्याला नवी मुंबई मधल्या काही भागामध्ये दिसते, खास करून नेरूळमध्ये. कारण इथे बाहेरच्या लोकांना स्कोप वाटला राहण्याचा, उद्योगधंद्यासाठी, नोकरीसाठी, आणि म्हणून इथले वेगवेगळ्या राज्यातले लोक आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. दादा, तुम्ही नवी मुंबईत राहता? नाही राहत? बरं बरं, ठीक. नवी मुंबईत राहता? कुठल्या भागात राहता तुम्ही? सांताक्रूज. मग इथे कसे काय आलात? ये इधर कोई ऑफ हो गए थे मेरे रिलेटिव. हो. दादा, मुंबईत राहता? इथेच राहता का? अरे वा, मग तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी माहिती असेल. किती वर्ष झाले तुम्ही नवी मुंबईत राहता? कुठल्या भागात राहता? माझा जन्म इथे झाला. शिरोणे भागात. शिरोणेचा विकास झाला का की काही विकास बाकी अजूनही?
की आता व्यवस्थित दिसतं ना साहेब कसं आहे विकास एकदम एक नंबर झाला पण खूप गजबजलेलं दिसतं शिरवणे. व्यवस्थित आहे ना तुम्ही बघताय ना कसं आहे हो, पण काही ठिकाणी वाहतूक कोंडी होते, काही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाहीये. पालखीचं काय आता मुंबईचे लोक आले तर पालखीचं म्हणजे आता ट्रॉफिक होत आहे बाकी मला एक सांगा की पहिले तुम्ही शिरवणे गावातले मूळ रहिवासी, पण त्यानंतर वेगवेगळ्या भागातली पण माणसं खूप आली का? वेगवेगळ्या राज्यातली माणसं दिसतात का? हिंदी बोलणारी आहेत? हिंदी आहे मराठी आहे गावल आहे सगळे अच्छा, सगळे मिक्स आहे पण मग बाहेरच्या राज्यातली जी आली ती कुठल्या कामासाठी इथे आली साधारणतः? सगळे साहेब आता काय सगळं काम करतात ना जे पण आहे अच्छा, ज्यांचा धंदा आहे हा, ज्यांचं जे काम चालू आहे ते अच्छा. लांबू लांबू आले ते माणसं ते सगळे व्यवस्थित काम करतात काही ते काय अडचण नाही काही नाही एकदम आहे व्यवस्थित नहीं नहीं सर व्यवस्थित है। कितने सालों से है नवी मुंबई में दुकान आपकी? 10 साल से। अब पहले कैसा लग रहा था, आप कैसे लग रहा है? मैं तो एक्चुअली इधर नया अभी 2 साल से हूँ, अच्छा, नौकरी करता हूँ। आप जॉब करते हैं? हाँ, yes।